नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TAIT3 एक्झाम साठी पात्र लोक कोणकोणते आहेत, साधारण डीएड झालेले, बीएड झालेले, टीईटी पास, टीईटी नापास किंवा इतर लोक कोणते की बीएड अपियर वगैरे डीएड अपियर असणारे लोक पात्र आहेत का, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। काल एक महत्वपूर्ण अपडेट आपल्याला दिसून आलं। महाराष्ट्र परीक्षा परिषदेवर एक स्क्रोलिंग होतंय। स्क्रोलिंग मध्ये सांगण्यात आलेलं आहे शिक्षक भरती 2025 विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे। सरळ सरळ आपल्याला ते स्क्रोलिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व इतर ठिकाणांपासून तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेलच। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि कोणते विद्यार्थी अपात्र असणार आहेत याबद्दल बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे। सकाळपासून खूप लोक मेसेज करतात, व्हॉट्सअप करतात का आम्ही पात्र आहोत का। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं डीएड किंवा बीएड होणं गरजेचंच आहे। त्यात काही व्यावसायिक पात्रता ही आपली असणं गरजेचंच आहे, डीएड किंवा बीएड। हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की शिक्षक भरतीचं कुठलंही अपडेट हवा असेल तुम्हाला तर पर्सनली आपण कॉल किंवा मेसेज सुद्धा करू शकता। हा संपर्क क्रमांक आहे 9665484048 या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता। हा आपला संपर्क क्रमांक आहे मित्रांनो। शक्यतो कृपया करून कॉल उचलला जात नाही, त्यामुळे व्हॉट्सअपवर आपली संपूर्ण माहिती पाठवू शकता, त्याबद्दलचा तुमचा रिप्लाय मिळून जाईल। एखाद्या मेसेज मध्ये तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता, त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण व्हॉट्सअपच्या मेसेजवर करू शकता। ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो डीएड बीएड झाले, अभ्यासातील गॅप आहे आणि अभ्यास करायचा आहे, शिक्षक भरतीसाठी अभ्यासाला लागायचं आहे आणि आगामी काळामध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे। तर 2017चा अनुभव, 2022चा अनुभव पाहता विद्यार्थी मित्रांनो आपण 2025 ची सुद्धा बॅच चालू केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बॅच सुद्धा जॉईन करायची त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इथे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला डीएड आणि बीएड या दोन पात्रता लागतातच लागतात। जे लोक डीएड पूर्ण झालेले आहेत त्यांना कंपल्सरी टीईटी पेपर 1 किंवा 2 पास होणं गरजेचं आहे। टीईटी पेपर 1 किंवा 2। आता टीईटीच का, टीईटी किंवा सीटीईटी सुद्धा पास असेल तरी चालेल, 1 किंवा 2। बघा डीएड पूर्ण, टीईटी पेपर 1 किंवा सीटीईटी पेपर 1 किंवा 2 या दोन्ही परीक्षापैकी एखादी परीक्षा पास असाल तर तुम्ही शिक्षक म्हणून पात्र आहात। शिक्षकासाठी TAIT एक्झाम तुम्ही देऊ शकता। दुसरा मुद्दा असा आहे, ज्या लोकांचं बीएड कम्प्लीट आहे त्या लोकांना पूर्ण म्हणतोय बरं का, अपियर नाही, बीएड पूर्ण कधी, जेव्हा तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर कम्प्लीट असेल, निकाल तुमच्या हातात असेल, एटीकेटी लागलेली नसेल, पूर्ण झालेल्या लोकांना TAIT एक्झाम देता येते। TAIT एक्झाम देता येते। थर्ड टेटला तुम्ही पात्र आहात, देऊ शकता। त्यानंतर जे लोक बीएड प्लस टीईटी सेकंड पेपर पास आहेत किंवा सीटीईटी सेकंड पेपर पास आहेत, सीटीईटी किंवा टीईटी सेकंड पेपर पास आहेत, ते सुद्धा लोक तुम्ही एक्झाम देऊ शकता। TAIT एक्झाम देऊ शकता, लक्षात घ्या, टेट एक्झाम देऊ शकता। आता मित्रांनो 6 ते 10 पर्यंत तुमचं सिलेक्शन होतं। इथे 6 ते 10 पर्यंत तुमचं, आता इथं पदवी बीएड असेल, बघा लक्षात घ्या, पदवी बीएड असेल तर तुमचं 9 आणि 10 या वर्गासाठी पात्र असता। तुमच्याकडे जर टीईटी परीक्षा नसेल, बीएड कम्प्लीट असेल, पूर्ण असेल, टेट एक्झाम देता येते आणि तुम्हाला 9वी 10वीच्या वर्गासाठी तुम्हाला TAIT एक्झाम देता येते। त्यानंतर इथे पदवी असेल तर पदवी डीएड प्लस पदवी पेपर सेकंड, फर्स्ट व सेकंड दोन्ही पास असाल तर तुम्हाला संधी असते एक 1ली ते 8वी वर्गासाठी। आता इथे एक राहिलं मित्रांनो, बीएड कम्प्लीट आणि सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा पास असेल तर बघा 6 ते 8 या वर्गासाठी तुम्ही पात्र असता। या लोकांना विद्यार्थी मित्रांनो TAIT एक्झाम देता येते। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीएड आहे आणि पदव्युत्तर पदवी आहे, लक्षात घ्या, बीएड प्लस पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी आहे तुमच्याकडे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट आहे, पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे आहे, तर त्या लोकांना 9 ते 12 पर्यंत या वर्गासाठी TAIT एक्झाम देता येते। ठीक आहे।
आता राहिला काय, TIT एक्झाम कुणाला देता येत नाही? ज्या लोकांचं डीएड अपियर आहे, ज्या लोकांचं बीएड अपियर आहे, ज्या लोकांचं डीएड अपियर आहे, ज्या लोकांचं बीएड अपियर आहे, त्या लोकांना TAIT थर्ड TIT देता येत नाही. दुसरा मुद्दा, जे लोक फक्त डीएड झालेले आहेत, कोणतीही टीईटी परीक्षा पास नाहीत, त्या लोकांना TAIT एक्झाम देता येत नाही. आता दुसरा आणि महत्वाचा लास्ट मुद्दा म्हणजे तुम्हाला परीक्षा देता येईल पण आपलं क्वालिफिकेशन तिथे भरत नाही, आपलं शिक्षण तिथे भरत नाही, त्यामुळे आपल्याला परीक्षा देऊन सुद्धा भविष्यामध्ये त्याचा उपयोग होत नाही. आता बरेच लोक डीएड झालेले आहेत, त्यांच्याकडे TET प्रमाणपत्र नाही कुठलंच, आणि त्यांनी सुद्धा टेट 2 देऊन चांगले गुण घेतलेले आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही मित्रांनो, सिलेक्शन होणार पण नाही. आता त्यांची परीक्षा झाल्यानंतर TET वगैरे पास झालेले लोक आहेत, पण मेन मुद्दा असा आहे, TET परीक्षा पास होऊन सुद्धा आता TIT 2 मध्ये त्यांना संधी भेटत नाही. त्यांचं TIT एक्झाम होण्या अगोदरच शिक्षण डीएड प्लस TET पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त डीएड झालेलं आहे त्या लोकांना TAIT एक्झाम 3 देता येणार नाही, अपियर लोकांना ही परीक्षा देता येणार नाही. आता दुसरा आणि शेवटचा मुद्दा, आता बरेच विद्यार्थी कॉल करतात, सर डीएडच्या लास्ट सेमिस्टरला आहे मी, कोणत्या लास्ट सेमिस्टरला आहे डीएड किंवा बीएडच्या, आम्हाला संधी मिळेल का? हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो, साधारणपणे अजून एक 45 दिवस जाहिरात तरी येणार नाही, तिथून पुढे 45 म्हणजे 90 दिवसाचा आपल्याला कालावधी मिळेल. आता जर प्रोसेसला लागलं तर 90 दिवसाचा साधारण तुम्हाला कालावधी मिळेल, अशी शक्यता नाकारता येणार. आता ही शक्यता आहे, लक्षात घ्या. याच्या अगोदर पण आणि त्याच्या पुढे पण परीक्षा जाईल. आता बरेच तज्ञ लोक असं म्हणतात की बाबा पुढेच जाईल, परीक्षा अजून लांबेल, आणि तज्ञ काही लोक काय म्हणतात, क्लास भरण्यासाठी, काही लोक म्हणत असतात, जे क्लासवाले, विशेष करून मी पण क्लासवाला आहे, म्हणजे काय म्हणतात की बाबा परीक्षा पुढल्याच महिन्यात आहे, 15 दिवसांनी परीक्षा, असं म्हणायला बसलेत. पण मित्रांनो, एक अंदाज घेता, या परीक्षेची जाहिरात म्हणजे जाहिरातीचं काही नसतं, पण GR येणं गरजेचं असतं. म्हणजे शिक्षक भरतीचा GR यायला वेळ लागणार आहे, कारण याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत, अभ्यासक्रमाच्या त्रुटी आहेत, IBPS पॅटर्नल दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे, साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्या अगोदर त्यांना परीक्षा घेणं बंधनकारक आहे. परीक्षा ते काही करून मॅनेज करतील. त्याच्यानंतर IBPS ला दुसरा मुद्दा म्हणजे इतर परीक्षेचा सुद्धा वेळापत्रक ठरवून या परीक्षेचं नियोजन करावं लागणार आहे. IBPS पॅटर्न, IBPSच घेईल परीक्षा, त्यात काही वादणार नाही, IBPSच परीक्षा घेईल. IBPS ला इतर परीक्षा सुद्धा आहेत, म्हणजे आरोग्य विभागामध्ये आहेत, वनरक्षक विभागामध्ये आहेत, त्याच्यानंतर तुम्ही अंगणवाडी परिवेशिका, समाज कल्याण या विभागाच्या परीक्षेचं नियोजन करूनच यांना निर्णय घ्यावा लागेल, आणि त्यानुसारच वेळ घ्यावा लागेल महाराष्ट्र परीक्षा परिषदेला IBPS कडून, आणि त्यानुसार ते GR डिस्प्ले होईल. जागांचा जर विचार केला, आता जागा ज्या काय आहेत, इतर परीक्षेमध्ये काय होतात की जागा येतात अगोदर, त्यानंतर जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर अर्ज मागवतात. आपल्या परीक्षेच्या बाबतीत तसं नाही. आपल्या परीक्षेच्या बाबतीत एक महत्वपूर्ण असा मुद्दा आहे, आपली परीक्षा होईल आणि पुढे प्रोसेस चालू राहील, की जागा एवढ्या येतील तेवढ्या येतील, जागेनुसार मग ते कंटिन्युटी ठेवून आपलं चालू राहील. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या TAIT एक्झामला पात्र असणारे, अपात्र असणारे जे विद्यार्थी आहेत, ते सर्व विद्यार्थी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून आला असेल. आता सकाळपासून आतापर्यंत कंटिन्यू कॉल मेसेजवर चालूच होतं की सर डीएड किंवा बीएडच्या लास्ट इयर मध्ये आहे, आम्हाला संधी मिळेल का? अरे बाबा, परीक्षा जर लांबली, जून उलटला, तुमचा रिझल्ट तुमच्या हातात असेल आणि जाहिरात यायला वेळ लागला, तर तुम्हाला सुद्धा संधी भेटेल. मग काय करा, जे लोक बीएड अपियर आहेत किंवा लास्ट सेमिस्टर लेवलले आहेत, त्या लोकांनी सुद्धा अभ्यासाला सुरुवात करावी, असं माझं स्पष्ट मत आहे. आता TET परीक्षेला अशी संधी देण्यात येते की TET परीक्षेमध्ये अपियर असताना जर एखादा विद्यार्थी TET परीक्षा पास झाला, तर त्याचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं. आता माझ्याकडे भरपूर असे पण विद्यार्थी आहेत अपियर मध्ये TET परीक्षा पास केलेली. पण दुसरा मुद्दा असा आहे, TET परीक्षा ही पात्रता परीक्षा आहे, ही जर नियुक्ती परीक्षा आहे, याचं 2-3 महिन्यामध्ये पण काय होतं, नियुक्ती होऊ शकते. मग त्यावेळेस स्वप्रमाणपत्र भरणे वगैरे या सर्व प्रोसेस मधून जाण्यासाठी त्यांच्याकडे ती
बीएड केलेलं पूर्ण सर्टिफिकेट पाहिजे, कंप्लीट झालेलं सर्टिफिकेट पाहिजे, तरच आगामी काळामध्ये त्याचा फायदा होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती मिळालेली असेल. जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही माहिती अपुरी वाटली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आपले लाईव्ह क्लास, नोट्स, रेकॉर्ड सर्व काही एकत्रित उपलब्ध आहे. यासाठी हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.